राज्य निवडणूक आयोगामार्फत सुरू असणारा विशेष सफल पुनरीक्षण कार्यक्रम जत विधानसभा मतदारसंघाअंतर्गत आपल्या या तालुक्याचं जे कार्यक्षेत्र आहे तिथं सुरू आहे। आत्तापर्यंत आपल्याकडे एकूण 2,97,624 मतदार आहेत। त्यापैकी 1,94,854 मतदारांचे इनॉमिनेशन फॉर्म भरून आमच्यापर्यंत प्राप्त झालेले आहेत, ते डिजिटाइज देखील झालेले आहेत। उर्वरित 93,552 मतदारांचे इनॉमिनेशन फॉर्म अद्याप आमच्याकडे येणं अपेक्षित आहे। आत्तापर्यंत शासनाचं जे काही मागचं शेड्यूल होतं ते 30 जुलैपर्यंतचं आपलं इनॉमिनेशन फॉर्म कलेक्शन करण्याचं होतं, मात्र मागील काही दिवसांमध्ये त्याच्यामध्ये सुधारित वेळापत्रक आलेलं आहे। त्याच्यानुसार 8 ऑगस्टपर्यंत आपण हे सर्व इनॉमिनेशन फॉर्म स्वीकारत आहोत। त्यानंतर त्याचं जे मतदार यादीची प्रारूप प्रसिद्धी आहे ती आपली 17 ऑगस्ट 2026 रोजी होणार आहे। त्याच्यामध्ये दावे आणि हरकतीचा कालावधी आहे 17 ऑगस्ट ते 16 सप्टेंबरपर्यंत आणि अंतिम मतदार यादीची प्रसिद्धी होणार आहे 19/10/2026ला, म्हणजे 19 ऑक्टोबरला अंतिम यादी प्रसिद्ध होणार आहे। त्याच्यामुळे जे 93,552 मतदार आहेत आपल्या तालुक्यातले ज्यांचं इनॉमिनेशन फॉर्म अद्याप प्राप्त नाही, त्या सर्वांनी इनॉमिनेशन फॉर्म आपापल्या BLOकडे देऊन आपलं नाव मतदार यादीत येईल याची खात्री करायची आहे। ज्या आमच्याकडे 1,94,854 इनॉमिनेशन फॉर्म प्राप्त आहेत त्याच्यापैकी अंदाजे आपल्याकडे 1% आसपास जे लोक आहेत त्यांचं मॅपिंग डिटेल्स आपल्याला सापडलेले आहेत, म्हणजे यांचं 2002च्या यादीमध्ये कुठेही डिटेल्स सापडले नाहीत। त्यामुळे आम्ही त्यांना सुनावणीला संधी देणार आहोत आणि त्यांनी जर सुनावणी आणखी आम्हाला कळवलं की आम्ही इथलेच रहिवासी आहे त्याचे पुरावे दिले तर त्यांचं नाव मतदार यादीमध्ये येऊ शकते। त्यामुळे आपण सर्वांनी या विशेष पुनरीक्षण कार्यक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावं असं मी जतच्या सर्व मतदारांना आवाहन करतो। Press the bell icon on the YouTube and never miss another update.